आप देख रहे हैं एनवायरमेंट टुडे न्यूज। ड्रायव्हर पार्टी नागपूर जिल्हा सचिव, माझ्या बाजूला हेमंतजी नानवटकर अध्यक्ष बसलेले आहे। विषय फार गंभीर आहे सर। विषय असा आहे की लातूर जिल्ह्यात निलंगा गावात निवडणूक कार्यातील खाजगी बस चालक हा विद्युत धक्का लागल्याने गंभीर जखमी झाला। यासाठी निवडणूक विभागाचा निष्काळजीपणा व व्यवस्थेतील आर्थिक घोटाळा जबाबदार असल्याकारणाने केंद्रीय निवडणूक आयुक्त तथा संबंधित जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांच्यावर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्याबाबत लोकसभा निवडणुकीच्या काळात खाजगी बसेस चालकासह मागविण्यात येतात। मात्र या काळामध्ये चालकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था शासकीय यंत्रणेतर्फे किंवा गाडी मालकातर्फे करण्यात येत नाही। त्यामुळे उपाशीपोटी आणि झोप न झालेल्या अवस्थेत गाडी चालवत असताना चालक यात दुर्दैवाने अपघात झाला तर त्यासाठी चालकांना दोषी धरले जाते। खाजगी चालकांच्या अन्यायाची अशीच घटना 2 दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यात घडली। नागपूरवरून काही खाजगी बसेस निवडणुकीच्या कामासाठी लातूरला पाठविण्यात आल्या। तेथे निलंगा या गावात नागपूरच्या पांडे टूर्स अँड ट्रॅव्हल्सची बस गेली। चालकासाठी निवास व्यवस्था नसल्यामुळे आणि प्रचंड गरमी असल्यामुळे या गाडीचे चालक श्री प्रवीण पेंदाम वय 35 वर्ष हे गाडीच्या टपावर झोपायला गेले। रात्रीचा वेळ होता, तिथे त्यांचा हात विजेच्या तारांना लागला, त्यात ते गंभीर भाजले। सध्या त्यांच्यावर लातूर येथे उपचार चालू आहे। पेंदाम यांच्या मागे पत्नी व 2 लहान मुले आहेत। शासनातर्फे विश्रांतीची व्यवस्था केली असती तर चालकाला टपावर जाऊन झोपावे लागले नसते आणि ही घटना घडली नसती। त्यामुळे या प्रकरणात पेंदाम यांच्या उपचाराचा पूर्ण खर्च सरकारने करावा, त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक भरपाई द्यावी व खाजगी चालकांची व्यवस्था न करणाऱ्या तशाच चालकांच्या व्यवस्थेच्या नावावर कागदोपत्री खर्च दाखवून आर्थिक घोटाळा करणाऱ्या केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त, संबंधित जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांची CBI लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडून चौकशी करून गुन्हा दाखल करावा। सोबतच लातूर येथील निलंगा गावात निवडणूक कामातील खाजगी बसेसवर कार्यरत वाहन चालक प्रवीण पेंदाम यांना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे बसवर झोपावे लागले आणि त्यातून विद्युत तारांना स्पर्श होऊन ते त्यात गंभीररित्या होरपळले गेले। त्यामुळे यासाठी जबाबदार संबंधित मुख्य निवडणूक आयुक्तासह व अधिकाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे। राज्यात निवडणुकीच्या कामासाठी शेकडो चालकांना बाहेरगावी जावे लागते। यात निवडणूक अधिकाऱ्यातर्फे त्यांच्या मतदानाची कोणतीही व्यवस्था केली जात नाही। यामुळे चालकावर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे। जेव्हा की या देशाच्या लोकतंत्रात एका भारतीय नागरिकाच्या मतदानाला मौल्यवान समजले जाते, यावर हा देश उभा आहे। यालाच मतदानापासून वंचित ठेवल्या जात असल्यामुळे देशाचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त व संबंधित जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। कारण निवडणूक कर्तव्यातील यांचा हा निष्काळजीपणा ही गंभीर बाब असून वाहन चालकांना मतदानापासून वंचित ठेवल्याप्रकरणी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून सेवेतून तडकाफडकी बडतर्फ करण्यात यावे। यांच्या गैरकायदेशीर कृतीमुळे देशात आणि राज्यातील शहरामध्ये आजवर मतदानाचा टक्का 100% पोहोचला नाही। म्हणून या सर्व संबंधित अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या का? आम्ही याआधी बालाघाटला गडचिरोली जिल्ह्यात गेलो होतो पहिल्या टप्प्यात इलेक्शनला।
तिथून आम्हाला बालाघाटला पाठवलं नागपूरला आल्यावर. त्यावेळेस आम्हाला समजलं, आम्हाला माहिती नव्हतं की आधीच 4-5 दिवसाआधी जे सरकारी कर्मचारी जातात त्यांचं 4-5 दिवसाआधीच मतदान झालं होतं. जेव्हा आम्हाला तिथे कळलं का आम्ही ड्रायव्हर आहोत, आम्ही निवडणुकीच्या कामाला गेलो, मग आमचंही मतदान व्हायला पाहिजे. मतदानापासून वंचित राहिलो. मिनिमम नागपूरचे 600 ड्रायव्हर 19 तारखेला मतदानापासून वंचित राहिले. मग आम्ही काही पत्रकारांशी बोलून महाराष्ट्र टाइम आणि दैनिक काय नाही देशोन्नती यांनी न्यूजही दिली, पण त्यावरही काही कारवाई नाही केली. आता दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात मतदान आहे, तिथे ड्रायव्हर गेले, पण तिथेही त्यांच्या मतदानाची सोय मतदान अधिकाऱ्यांनी निवडणूक आयुक्तांनी केलेली नाही. ड्रायव्हर वंचित राहिले जी. अशी तक्रार तुम्ही निवडणूक आयोगाकडे केली का? नाही, का नाही? यासाठी नाही केली. आमच्याजवळ आता सध्या वेळ नाही. म्हणजे आमची आता काय वेळ पाहिजे? आता तुम्ही एवढा नाही, हे बघा सर, मी ड्रायव्हर आहोत खाजगी. एवढा वेळ इथं देता येईल तेवढ्या वेळा तुम्ही निवडणूक आयोगाला पत्र देता? नाही, उद्या आम्ही हे सर्वच आहे आता करणार जाऊ. आता आम्हाला वेळ नाही. आता कसं निवडणुकीच्या काळात आमच्या गाड्या होत्या आणि आता लग्नाचं सीझन होतं. आम्ही खाजगी ड्रायव्हर आहोत, डेली विजेत पाहिजे. त्याच्यामुळे आम्हाला रोजगार खूप जरुरी आहे. मतदानापासून वंचित राहिले हा तुमचा महत्त्वाचा मुद्दा. आणि यानंतर आणि जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांचे मतदान पोर्टलनी 2 दिवसाआधी होऊ शकते, मग ऑनलाईन सर्व व्यवहार सरकारने केला आहे, मग आमच्याही मतदानाचा असा काहीतरी उपाय करायला पाहिजे होता शासनाने, जिल्हाधिकाऱ्यांनी. नागपूर जिल्ह्यामध्ये पण असा प्रकार घडलाय का? बिलकुल घडला असेल. आम्ही नागपूरचे, पण आम्हाला मतदान निवडणूक कामासाठी बालाघाटला पाठवलं होतं, काहींना गडचिरोलीमध्ये पाठवलं. असे 2,000 ते 3,000 ड्रायव्हर मतदानापासून वंचित राहिले. आता तुम्ही निवडणूक आयोगाकडे ह्या तक्रारी करणार आहे? बिलकुल. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे सर्वांना तक्रारी उद्या करणार आहोत, जिल्हाधिकाऱ्यांनी करणार आहोत. काय मागणी करणार आहे? मागणी ही की या ड्रायव्हरांस आमच्यासोबत जे असे हाल होतात, आम्हाला निवास भोजनाची व्यवस्था नाही, तुम्ही ड्युटीवर बोलवता. सरकारी कामासाठी गेलो आम्ही निवडणुकीच्या आणि आमच्यासोबत असे हाल होते, तर तुमच्यावर गुन्हा दाखल करावा. तो जर मेला नाही, ठीक आहे, आता वाचला देवाच्या यानं. जर उद्या जर मेला तर मग त्याच्या मुलाबाळांनी कुठे जायचं? शेवटी आम्ही ज्यांनी आम्हाला पाठवलं त्यांनी. आता आम्हाला निवडणूक कार्यालयात खाजगी गाड्या कामाकरता पाठवल्या, तर ज्यांनी काही टेंडर घेतला किंवा ज्यांनी टेंडर काढला, तर त्या ज्या बसेसच्या मालकांनी टेंडर घेतला किंवा संस्थेने टेंडर घेतला, त्यांनी जिल्हाधिकाऱ्याशी, निवडणूक अधिकाऱ्याशी बोलून आमच्या मतदानाची व्यवस्था करायला पाहिजे होती. आम्हाला 16 तारखेला तुरंत अर्जंटमध्ये संध्याकाळी फोन येतो की तुम्हाला उद्या गाडीवर जायचं आहे. आम्ही सकाळी गाडी घेतली, चालले गेलो. बिलकुल केलं. आम्ही बोललो ना, मालकासह, शासन आणि गाडी मालकासह प्रेस नोटमध्ये दिलेलं आहे. अधिकाऱ्याची जी. आता मला सांगा सर, मी एक प्रश्न माझा आहे. मी जळगाववरून गडचिरोलीला होमगार्ड घेऊन गेलो, पोलीस घेऊन गेलो, त्यांचं मतदान झालं होतं. मग मतदान अधिकाऱ्याला माहीत आहे की या गाड्या आमच्या RTO मध्ये नोंद होते, जिल्हाधिकारी कार्यालयात नोंद होते की या गाड्या या ड्रायव्हरसोबत इथे येत आहेत. त्यांच्याकडे लिस्ट असते आमची. मग त्यावेळेस ते यंत्रणा करू शकतात ना ते. गडचिरोलीला सर आम्ही 4 तारखेला गेलो आणि 19 तारखेला आम्ही बालाघाटला होतो. बहिर म्हणून तहसील आहे, म्हणजे काही प्रत्येक क्षेत्रात अलग 2-2 गाड्या, 1-1 गाड्या अशा गेल्या. इथून 4 एप्रिलला गेलो. मग पोलीस, मिलिटरी यांनी केलं. 19 तारखेला मतदान झालं. माझं मतदान नागपूरला होतं ना. जे नागपूरचे ड्रायव्हर आहे त्यांचं नागपूरला मतदान होतं. आम्ही आता तुमच्या मार्फत आम्ही प्रेस नोट देऊन सध्या हे केलं. आमच्याजवळ वेळ नसल्यामुळे आता आमच्याकडे भरपूर वेळ आहे आणि आम्हाला ही लढाई लढायचीच आहे. आम्हाला मतदानापासून वंचित केलं, त्यानंतर ड्रायव्हरसोबत अशा दुर्घटना होतात. हाही शासनाचा हलगर्जीपणा आहे. नागपूर जिल्ह्यातील मी आता सांगतो, आपल्या नागपुरातील 600 गाड्या गेल्या होत्या मिनिमम, अंदाजे सांगता येईल. तर 600 गाड्यांचे ड्रायव्हर आणि कंडक्टर 1200 लोक पकडा. खाजगी गाड्या होत्या, जसे यांच्या 2, तुमच्या 2, त्यांच्या 2, एखादी कोणाची भाडे तत्वावर. जर समजा आता तुम्ही मतदानापासून वंचित राहिले आणि तुम्हाला समजा न्याय मिळाला नाही, तक्रार करू नये, पुढची दिशा काय? आम्ही न्याय मागासाठी न्यायालयात जाऊ. संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे.